नमस्कार. मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. केसाची वाढ खुंटणे, केस अकाली पांढरे होणे, केसाला फाटे फुटणे यावर घरगुती असा उपाय घेऊन आलेली आहे. हा उपाय लगातार 1 महिना जर आपण केला तर छान असा रिझल्ट मिळतो. नक्की ट्राय करा. आज आपण घरच्याच साहित्यापासून छान असं तेल बनवणार आहोत. जे तेल लावल्याने आपले केस छान असे लांब होतील. तरी त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असलेला असा हा कढीपत्ता, जो आपण रोज किचनमध्ये आपल्या स्वयंपाकासाठी वापरत असतो. तसंच आपण इथे जास्वंदाची पानेसुद्धा वापरणार आहे. आता पाने आपण का बरं घेतलेली आहे, तर यावेळेस जास्वंदाची फुलेही झाडाला आलेली नसतात, म्हणून आपण इथे जास्वंदाची पाने वापरत आहोत. जास्वंदाच्या फुलामध्ये जेवढे गुणधर्म असतात तेवढेच त्याच्या पानामध्ये सुद्धा असतात, म्हणून आपण इथे पाने वापरत आहोत. तसेच आपण इथे मेथी वापरणार आहोत. मेथीने आपल्या केसामध्ये कशाही प्रकारचं जर फंगल असेल, इन्फेक्शन असेल किंवा उवा असेल, बड्डे असेल, ते सुद्धा नाहीसे होतात, म्हणून आपण इथे मेथीचा सुद्धा वापर करणार आहोत. आता आपल्याला इथे लागणार आहे खोबरेल तेल. आता तुम्ही तेल किती दिवसासाठी बनवायचं आहे त्या हिशोबाने तुम्हाला खोबरेल तेल इथे लागणार आहे. माझ्या घरी मी हे तेल सगळ्यात पहिले बनवून घेतलं आणि मला रिझल्ट आल्यावरच तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे, म्हणून मी तेल मात्र इथं थोडंसं वापरणार आहे. तुम्हाला किती दिवसासाठी बनवायचं आहे त्या हिशोबाने इथे तेल घेऊ शकता. इथे आपल्याला खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे. खोबऱ्याचं तेल छान असं गरम झालं की आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते मेथी. मेथी घातल्यानंतर आपल्याला मेथी छान अशी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे, यानी की त्याला छान असं शिजू द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मेथी तडतड करायला लागली आहे आणि इथे मेथी छान अशी लालसर झालेली आहे. मेथी लालसर झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे ते कढीपत्ता. कढीपत्तासुद्धा आपल्याला छान असा तडतड करू द्यायचा आहे, यानी की त्यालासुद्धा याच्यामध्ये छान असं शिजू द्यायचं आहे. कढीपत्ता शिजल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे ती जास्वंदाची पाने. जास्वंदाची पाने घातल्यानंतर सुद्धा आपल्याला याच प्रकारे त्याला तेलामध्ये छान असं तळू द्यायचं आहे किंवा शिजू द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारेच आपल्याला हे तिन्ही साहित्य घातल्यानंतर मध्यम आचेवर याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर इकडे बघू शकता आपले तीनही साहित्य तेलामध्ये छानपैकी शिजत आहे. आपल्याला त्याला मंद आचेवरच शिजून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामधला जो अर्क आहे, जे गुणधर्म आहे, ते पूर्णतः तेलामध्ये उतरले पाहिजे. आपल्याला एका चमच्याने त्याला छान असं परतत राहायचं आहे, जेणेकरून एका साईडनेच नाही तर पूर्णतः जेवढंही याच्यामध्ये आपण साहित्य घातलेलं आहे ते पूर्णतः व्यवस्थित असं शिजलं गेलं पाहिजे. इथे मी चमच्याचा वापर करत आहे. काय होतं की आपल्या लक्षातही येत नाही आणि अचानक आपले केस गळायला सुरुवात होतात. केस गळतातही, केसाला फाटेही फुटतात आणि तसेच केस अकाली पांढरेही होतात. मग याच्यावर आपण छानपैकी असा जर घरगुती उपाय केला तर आपल्या केसाचे पूर्णतः जे प्रॉब्लेम आहे ते नक्कीच सॉल्व्ह होतात. म्हणून आपण या प्रकारचं तेल करून नक्कीच आपल्या केसाला लावलं पाहिजे. आता इकडे तेल छान असं शिजून तयार झालेलं आहे. आता आपण एक इथे घ्यायची आहे गाळणी व एक वाटी घ्यायची आहे किंवा काचेच्या बॉटलीमध्ये सुद्धा आपण हे तेल गाळून घेऊ शकतो. आता थोडं आहे म्हणून मी वाटीमध्येच काढून घेत आहे. आता या प्रकारे आपण गाळून घ्यायचं आहे आणि गाळल्यानंतर आपल्याला हे तेल छान असं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण हे तेल 1 ते 2 महिन्यासाठी सहज घरी स्टोअर करून ठेवू शकतो. तर इथे बघू शकता तेलाला कलर छान आलेला आहे, यानी की आपलं जे साहित्य आहे त्याच्यामधला जे गुणधर्म आहे किंवा जो अर्क आहे तो पूर्ण तेलामध्ये उतरलेला आहे. चला आता आपण केसाला कसं लावायचं ते सुद्धा पाहूया. तर इथे बघा तेल छान मी थंड करून घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला केसाला सुद्धा लावून दाखवते. तर बघू शकता या प्रकारे आपल्याला थोडं तेल बोटाला लावायचं आहे आणि या प्रकारे आपल्या केसाच्या मुळापाशी आपल्याला हे तेल लावायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला केसाची या तेलाने मालिश करायची आहे. अशा प्रकारे केल्याने काय होईल की आपलं जे तेल आहे ते छान असं आपल्या केसामध्ये लागलं जाईल. आपल्याला हे तेल जे आहे ते बोटानेच प्रत्येक केसाला लावून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.